MSCETचा निकाल कधी लागणार? कॅपराऊंडची प्रोसेस कधी सुरू होणार? ऍडमिशन प्रोसेस कशी असणार आहे? काउन्सिलिंग कशी असेल? कॅपराऊंड मध्ये कोणते कॉलेजेस पुट करायचे? या सर्व गोष्टींचे प्रश्न तुमच्या मनात असतील तर या सर्व प्रश्नांची उत्तरे आजच्या आपण व्हिडिओमध्ये तुमचे सोडवणार आहोत. तरी कुठल्याही प्रकारचे डाऊट्स असतील तर मला कमेंट डाऊन करून विचारू शकतात. ओके. आता विद्यार्थी मित्रांनो, मी धरती क्षीरसागर तुमच्या या सर्व प्रश्नांची उत्तरे मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन प्लॅटफॉर्मने एक तुमच्यासाठी काउन्सिलिंग प्रोग्राम सुरू केलाय MHCETच्या एक्झामसाठी. मग ते PCB असो, PCM वाले स्टुडंट्स असतील, दोघांसाठी देखील काउन्सिलिंग प्रोग्राम सुरू आहे. त्यामध्ये तुम्हाला 1-on-1 काउन्सिलर ऍक्सेस मिळेल. म्हणजे तुम्हाला डायरेक्ट काउन्सिलर सोबत बोलता येईल. कुठल्याही प्रकारचे डाऊट्स असतील, तुम्हाला किती जरी कमी मार्क्स असतील, किती जरी कमी पर्सेंटाईल असतील, तर त्या पर्सेंटाईल वरती कोणतं कॉलेज तुम्हाला भेटेल तुमच्या सेक्शनमध्ये, म्हणजे तुम्हाला कोणत्या विभागात कॉलेज हवंय, जसं की पुणे जिल्ह्यात हवंय, तर तुमच्या पर्सेंटाईलला पुणे जिल्ह्यात सूट होणारं कोणतं कॉलेज असेल हे आम्ही तुम्हाला गाईड करू. प्रत्येक गोष्ट सांगू. स्टेप बाय स्टेप गायडन्स मिळेल. म्हणजे कॅपराऊंड मध्ये पहिल्या राऊंड मध्ये कोणतं कॉलेज पुट करायचे, सेकंड राऊंड मध्ये कोणते कॉलेजेस पुट करायचे, थर्ड राऊंड मध्ये कॅपराऊंड मध्ये कोणते कॉलेजेस पुट करायचे, या सर्व गोष्टी आम्ही स्टेप बाय स्टेप तुम्हाला सांगू. तुमच्या पर्सेंटाईल नुसार, तुमच्या चॉईस नुसार विभागाच्या आम्ही तुम्हाला कॉलेजेसची लिस्ट सांगू. त्यासोबतच तुम्हाला एक्सपर्ट कॉलेज सिलेक्शन स्ट्रॅटेजी आम्ही देऊ. म्हणजे कोणतं कॉलेज चूज करायला हवं, कोणत्या कॉलेजची फीस जास्त असती, स्कॉलरशिप कोणत्या असतात प्रत्येक कॉलेजला, कारण बऱ्याच स्कॉलरशिप असतात जे आपल्याला माहिती नसतात. तर ते आपले काउन्सिलर जे आहेत ते तुम्हाला, आणि मी सुद्धा काउन्सिलिंग स्वतः करणार आहे. सो माझ्याशी स्वतः तुमचा कॉन्टॅक्ट होईल आणि मी तुम्हाला स्वतः गाईड करेन. आता पहा, कॅप फॉर्म फिलिंग असिस्टंट सुद्धा, म्हणजे काही कॅप राऊंडचं तुम्ही स्वतः फॉर्म भरत असाल, नेट कॅफेमध्ये नाही तर स्वतः भरत असाल, तर त्याचं सुद्धा आम्ही गायडन्स करू. की कधी चुकलं, कधी काही डाऊट असेल तर त्या सर्व गोष्टींचा आम्ही तुम्हाला गायडन्स करू. त्यासोबतच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन गायडन्स मिळेल. कोणते डॉक्युमेंट्स कधी काढायचे, कोणते कोणते डॉक्युमेंट्स तुम्हाला लागतील कॅप राऊंडसाठी, ऍडमिशनसाठी. म्हणजे ऍडमिशन पर्यंत आम्ही तुमच्या सोबत असू. इन शॉर्ट, तर तुम्हाला ऍडमिशन पर्यंत कुठल्याही गोष्टीची काळजी करायची गरज नाहीये. ओके. त्यासोबतच कट ऑफ अनालिसिस करून सांगू. म्हणजे अँड राऊंड वाईज डिसिजन मेकिंग. म्हणजे तुमचा आता प्रत्येक कॉलेजचा कट ऑफ वेगवेगळा असतो आणि तुम्हाला पर्सेंटाईल जो असतो त्या पर्सेंटाईल नुसार तुम्ही त्या कॉलेजला फिट होताय की नाही हे आम्ही तुम्हाला सांगू. आणि प्रत्येक राऊंडला कट ऑफ चेंज होतं. म्हणजे आता प्रत्येक कॉलेजचं, कारण आपण प्रत्येक राऊंड मध्ये वेगवेगळे राऊंड असतात कॅप राऊंड, तर त्या प्रत्येक राऊंड मध्ये कट ऑफ हा चेंज होत जातो. तर त्या प्रत्येक राऊंडसाठी आम्ही तुम्हाला तुम्ही कोणत्या कॉलेजला फिट व्हाल, कोणतं बेस्ट कॉलेज तुमच्यासाठी असेल, या सर्व गोष्टी तुम्हाला आम्ही सांगू. त्यासोबतच डायरेक्ट कॉलेज ऍडमिशन गायडन्स देखील मिळेल. पहा, सर्व गोष्टी तुम्हाला एकाच कोर्समध्ये. काउन्सिलिंग एक प्रोग्राम आहे छोटासा आणि याची फीस फक्त 2,000 इतकी आहे. सो कुठल्याही प्रकारचे डाऊट्स असतील, इतर कुठलेही डाऊट्स असतील, जरी तुम्ही कोर्स बाय नाही केला तरी इतर कोणते डाऊट्स असतील, एक्झाम रिलेटेड, प्रोग्राम रिलेटेड, म्हणजे कुठलेही डाऊट्स असतील तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आता आपण रिझल्ट कधी लागणार ते पाहूया. हा, रिझल्टचं पहा. MSCETचा रिझल्ट हा आता टेंटेटिव्ह डाएट्स आहे, त्या अजून कन्फर्म नाही की 16 तारखेला सांगतील, पण या तारखेला लागू शकतो रिझल्ट. PCM आणि PCBच्या CETचा रिझल्ट हा 16 जूनला लागू शकतो, 16 जून 2025. त्याच्यानंतर काही दिवसातच तुमची काउन्सिलिंग प्रोसेस ही सुरू होईल. जून महिन्यातच, जूनमध्ये रिझल्ट लागलाय म्हटल्यावरती त्याच्यानंतर लगेच तुमची काउन्सिलिंग प्रोसेस सुरू होईल. आता काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये तुम्हाला डॉक्युमेंट्स देखील सबमिट करायचे असतात. ओके. सो ते पण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल तुमचं. म्हणजे कुठल्या व्हॅलिडिटी संपली असेल किंवा काही इश्यूज असतील डॉक्युमेंट सोबत, तर ते तुम्ही आताच करायला टाका. कारण सेतूमध्ये नंतर तुम्हाला, कारण बराच टाइम घेतो. सो आत्ताच सगळं ऍटलिस्ट पावती तरी असायला हवी तुमच्याकडे. ओके. तसं आम्ही, जर तुम्ही आपला काउन्सिलिंग प्रोग्राम जॉईन केला, तसं या सर्व गोष्टी आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करूच. म्हणजे कधी कोणती गोष्ट करायला हवी, नाही करायला हवी, या सर्व गोष्टी आम्ही तुम्हाला सांगूच. ओके. त्याच्यानंतर प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट असेल, लागेल. ती म्हणजे जुलैमध्ये. त्याच्यानंतर फायनल मेरिट लिस्ट ही जुलैमध्येच लागेल. जुलैच्या एंडिंग मंथ मध्ये लागून जाईल. आणि
कॅप राऊंड फर्स्ट सीट अलॉटमेंट हे जुलै 25 मध्ये म्हणजे लास्ट आठवड्यामध्ये आपल्याला तुम्हाला येऊन जाईल. नंतर कॅप राऊंड 2 असतो तो ऑगस्ट मध्ये सुरू होईल आणि कॅप राऊंड 3 हा ऑगस्ट पर्यंत म्हणजे तुमचं सगळं 3 जे राऊंड असतात तुमचं हे सगळं तुम्हाला कळतील. आणि या सगळ्या टेंटेटिव्ह डेट्स जर 16 जूनला रिझल्ट लागला तर या सर्व गोष्टी पॉसिबल आहेत. कारण या गोष्टी सगळ्या आपण मागच्या वर्षीच्या म्हणजे रिझल्ट लागल्यानंतर काउन्सिलिंग प्रोसेस कॅप राऊंड 1, 2, 3 हे किती दिवसात होतो हे मागच्या वर्षीपर्यंतच्या रिझल्टच्या कॅप राऊंडच्या अंदाजानुसार आपण या गोष्टी काढलेल्या असतात. सो रिझल्ट लागण्यावरती सगळ्या गोष्टी डिपेंड आहेत. तसं तर 16 जूनला रिझल्ट लागेलच, तरी पण एखादे 2 दिवस पुढे मागे होऊ शकतं कारण या डेट टेंटेटिव्ह आहेत. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो आपण जो काउन्सिलिंग प्रोसेस काढला आहे तर तो नक्कीच जॉईन करा. आणि आतापासून जेव्हापासून तुम्ही जॉईन कराल तेव्हापासूनची ऍडमिशन पर्यंतची प्रोसेस ही मी तुम्हाला व्यवस्थित एक्सप्लेन करेल आणि तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही ऍडमिशन घेण्यासाठी, कॉलेज चूज करण्यासाठी. ओके, अशी ही मी माझ्याकडून तुम्हाला गॅरंटी देते. तर विद्यार्थी मित्रांनो लेक्चर इथेच थांबूयात. थँक्यू. नाईस डे. बाय.